हो अभिमान, आणि अभिमान विरहित होतो तो भगवान होतो. अहंकार गेला तुका म्हणे पाया पडे जन. पंढरपुरात पाया पडायचं सोडून देते तर नुसते एकामेकाच्या पिशव्या फेकीत येतो. काय करावं बाबा, आमची जागा कुठे? परब्रह्मलिंगम भजई पांडुरंग. बाबाच उभा आहे, तुला जागा कुठून देऊ? चला हो, त्याच्यामुळं आम्ही थोडी अटकल केली. तब्येतच ठीक नाही म्हणलं. लोक म्हणा तिकडे जाऊच नका. लोक तितके वाढले, काय करावं. पंढरपूर मध्ये भरपूर यावर्षी संख्या होती, आणि कोणी असं कसे किती जागा असली तर शक्यता कमी. कसं नियोजन करणार म्हणलं. मी म्हणलं तब्येतच ठीक नाही म्हणायची, तिकडे जाऊ नका. जसं असेल तसं काय करणार आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढं की पाया पडे जन, अहंकार विरहित जीवन. म्हणून संतांचं वर्णन हे विशेष आहे. त्याकरिता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल संतांच्या परीस व्हावं लागतं, तेव्हा संत कळतात. खरोखर सांगतो, आज वर्तमान काळात परमार्थातली चाकुरीबद्ध सेवा करणारी मंडळी आणि अगदी कमी झाले. कळालं का? आपल्या परमपूजनीय विश्वंभर बाबा यांची परमार्थिक सेवा आणि जीवनाचा क्रम हा कटिबद्ध होता, चाकुरीबद्ध होता. वेदांताचं चिंतन, आणि इतकी शिकलेली मंडळी आज आहेत का कोणी? सांगा ना. त्यांचं कीर्तन कळायचं असेल तर त्यांनी निदान 4-2 चातुर्मास ऐकलेलं लागत होत. पण आता सोपी गोष्ट नाही. कीर्तनाने माणसं मुक्त होतात. काय होतात? कीर्तनाने काय होते? माणसं मुक्त होते. मुक्त होण्याचं साधन आहे हरी रूप. टाळी वाजवा भजन. कीर्तन चांग कीर्तनाचा हो अंग हरिरूप. मुक्त होण्याचं काय साधन आहे, आणि कीर्तनाने खरोखर मुक्तच होतंय महाराज. आज काय परिस्थिती, कीर्तनकारच बद्ध आहे. आता मुक्त कोण करायचे सांगा? कोण करायचे? परिस्थिती अवघड आहे. विचार केला. तुम्हाला मी नाव सांगतो, ऐका. मी खरोखर पारमार्थिक ही वडिलोपार्जित जी परंपरा आहे ही किती दिव्य आणि भव्य हे तुम्हाला सांगतो. पूजनीय प्रातस्मरणीय भीमसिंह महाराज, काय कीर्तन असायची महाराज. आनंद आहे.
या मंडळींनी तर किती आनंद लुटलाय. पूजनीय स्वामी निगमानंदजी महाराज, ही कीर्तन काय कळालं. मला एवढंच सांगायचंय, वाढणाऱ्यापेक्षा जेवणाऱ्याला भूक लागते. तुमच्या लक्षात आलं ना. वाढणाऱ्याचं उदारत्व त्यापेक्षाही जेवणाऱ्याची भूक महत्वाची. इथे भूक संपली, वाढणारा किती अट्टहासाने प्रयत्नाने वाढत असला तरी त्याची संतुष्टता होत नाही. जसा जेवणारा भूक लागलेला पलीकड गेलेल्या पुरी भाजीवाऱ्याला आवाज देतो, मोठ्याने आवाज देतो. का? भूक आहे. तशी चांगली चांगली कीर्तन ऐकण्याकरता क्षेत्रात जायची मंडळी. कशा करता? दुंडा महाराजांच्या मठामध्ये कीर्तन ऐकायला मिळावं म्हणून जात होती. आज राहिले का? आज आपल्या आपल्या फडावर कीर्तन आणि हे पिश्यान राट पाळण्याकडे हिंडती. काय सांगायची. उगा बघा, एक माणूस आपला तिकडे गेला, सकाळचं 10चं कीर्तन चालू करायला, तर म्हणलं टाळकरी एक नाही, 2 राट पाळण्याकडून धरून आणली. कुठं गेल ते म्हणलं. म्हणले जरा फिरून यायला. फिरून यायला नाही, तुम्हाला पाहिजे ते सापडलं नाही. लक्षात आलं का? चाकुरी सांगतो मी परमार्थातली, ही चाकुरी नाही. पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी माऊली महाराज दादा साखरवाडीकर, शुद्ध वैदांतिक कीर्तन. परमात्मा आणि संत सोडून विरहित विषय नाही महाराज. ही महात्मे मंडळी तुमच्या आमच्या करिता, आणि अशा महात्म्यांचे पाय धरले हरीची प्राप्ती, नाथ महाराजांचं सोपं सांगणं. कळालं का? कोणाला तरी समर्पण व्हावं लागत. समर्पण होण्याची योग्य ठिकाण जीवनामध्ये शोधली रे शोधली, मिळाली रे मिळाली, ही जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. आयुष्य चाललंय दुसऱ्याच्या निंदेमध्ये, आयुष्य चाललंय दुसऱ्याचा कारभार हाताळण्यामध्ये, आयुष्य चाललंय विनाकारण इतरांवरती विचार करण्यामध्ये, आणि आयुष्य गेले स्वतःचा विचार सोडून सगळं करण्यामध्ये. विठाला एक मनुष्य परमार्थ क्षेत्रामध्ये अंगीकारलेला, आणि त्यांनी दुसऱ्याला 2-4 जणांना नाव ठेवायला चालू केलं. म्हणले महाराज काय सांगायचं असं आहे तसं. मी म्हणलं काय बाबा किती दिवस झालं परमार्थात? म्हणले 30-35 वर्ष झाले. तुम्हाला हरिपाठ येतो का? माग थोडा थोडा येतो म्हणले. म्हणजे माग थोडा थोडा म्हणता येतो, आणि तो चांगल्या माणसाला नाव ठेवीत होता. परमार्थात माळ घालून पाप चाललंय का पुण्य? उत्तर शोधा तुम्ही. काय चाललंय? लक्षात घ्या, आपली दृष्टी सरळ, आपले विचार सरळ झाल्याशिवाय परमार्थामध्ये आपल्याला कितीही वरपंग, तो का म्हणे नको चित्त शुद्ध सेवा देवा. देवाला पाहिजे ते स्वीकारतो. आणि संत काय स्वीकारतात ऐका. संत फक्त आपल्याकडचा आचार, आपल्याकडचा विचार आणि आपल्याकडचा सद्गुण हा संतांनी शोधला, आणि त्यांना त्याच्यामध्ये मिळाला की संत त्याच्या हिताचं देतात. वाक्य ऐका. भगवान परमात्म्याची सेवा करा, परमात्मा पाहिजे ते देतो. संतांची सेवा करा, पाहिजे ते देतात, पण त्याच्या हिताचं असलं तर देतात. आणि जीव जीवाच्या कितीही सेवेमध्ये शरणागतीमध्ये राहू द्या, त्याच्या कल्याणाचं दिलच असं सांगता येत नाही. कधी कधी स्वार्थही साधून घेईल. विठाला आणि म्हणून अशा संतांनी आपल्याला योग्य म्हणावं. संतांच्या बाबतीमध्ये आपण त्या योग्यतेला प्राप्त व्हावं. आपल्याकडचा आचार, आपल्याकडचा विचार आणि आपल्याकडची सद्गुण संपन्नता ही संताला आवडली की संत स्वीकारतात. संतांनी स्वीकार केला रे केला की या जीवनाचं कल्याण झालं, म्हणजे तो देवच झाला. म्हणून संतांच्या चरणी समर्पण भाव पाहिजे.
नाथ महाराज पहिल्या चरणात गोड सांगतात, हरी प्राप्ती ती उपाय. टाळी वाजवा, भजन करा. हरी प्राप्ती ती उपाय. 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 हरी इतकी सुपी आणि सोपी भाषा सांगितली. दरावे संताचे ते पाय म्हणले. आम्ही तर सारखे संताच्या पाया पडतो, सारखं दर्शन चालले. काय काय तर त्याला जीव न द्यायना. खूप कठीण आहे. एकच आहे, परमार्थातली लक्षणं लक्षात घ्या. पूजने आमचे गुरुवरी विठ्ठल महाराज बोली म्हणा बर का. आपल्या दुर्गुणावरती आपलं कंट्रोल असलं पाहिजे, विकारावरती त्याच्यावर आपला वॉच असला पाहिजे. बरोबर आहे का. परमार्थ किती करतो यापेक्षा आपण दुर्गुणाचा विस्तार किती आपल्याजवळ हे महत्वाचं आहे. त्याला आवरलं पाहिजे. काम क्रोधोद्भवम वेगम, हा वेग आवरता आला पाहिजे. विकार आवरता आले की सहजरित्या परमार्थ होतो. ज्याला विकार आवरता येत नाहीत त्यांनी किती परमार्थ करू द्या, काही उपयोग होत नाही. गवताची काडी दातात घालायची नाही एकादशीच्या दिवशी, इतकं कट्टर एकादशी करायची. आणि गावरान गाय एवढ्या काठीने हाणायची. बघा आता ही कोणत्या शास्त्रात ही, पुराणात सुद्धा नसतं, पुराणात म्हणायचं होतं आहे का. म्हणजे माणूस ना इतका परमार्थाला काय सांगायचं. ओ एकादशी कालपासूनच उपवाशी. मी म्हणलं एकादशी एका देवाची केली, पण 33 कोटी यांनी काय मारली. काय आहे का नाही. माणसाला आचारसंहितेला फार महत्व आहे. आचार परमो धर्म. वेद काय सांगतोय. परम धर्म काय असेल तर आचार आहे. स्वामी निगमानंदजी महाराज ही मंडळी आचार संपन्नतेने सूर्यासारखी तेजदार आली. काय महाराज एवढी माणसं. कुठलाही प्रश्न, काही गावकऱ्याची समस्या असेल, विचार करून यायच्या गाडीत, पण समोर बसल्यानंतर कुणी मांडायची हा प्रश्न व्हायचा. अलग लक्षात. पूजनीय महादेव महाराज श्री क्षेत्र नारायणगड. ट्रक भरून माणसं. यांनी म्हणाय तू मोरो, त्याने म्हणाय तू मोरो बस. बाबांच्याकडे तसंच होतं. त्यांनी कोणी बोलत नाही म्हणून पाहिल्याच्या नंतर म्हणा बोला ना, काय बोला. तिथून पुढे सुद्धा 2 मिनिटं हे त्याला ती त्याला ती त्याला कोणीतरी सांगत. सोपी गोष्ट नव्हती.
आता आम्हाला तर हातात हात देऊन बोलत ठाला विढाला विढाला विढाला. कठीण आहे कठीण. कीर्तन संपलं. एक 5-4 वर्षापूर्वीचा कार्यक्रम कसा होता, चला महाराजांना वाटेल असं. माझं कीर्तन आता संपलंय आणि मी निघाल्याच्या नंतर एक जण म्हणला चला यांना नेऊन घालू. बास पुन्हा माघारी येऊन देऊ नका. कठीण झालंय. आल्या आल्या विचारतात कधी कधी तुम्ही काय खाता. म्हणलं मोर टाका बघू काय खायचं. ठाला सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांच्याच परंपरेतील आणि आम्ही त्यांचे पायिक आहोत, सेवक आहोत. हा का तर आपण सर्वांना मिळून मिसळून आणि त्यांचे परमार्थिक तत्व अगदी तटस्थपणे होते आणि त्याच्यामध्ये ही सूर्यासारखी तेजवान मंडळी झाली. त्यांचाच आशीर्वाद आहे. आपण सर्व लेकरं एवढी गुण्या गोविंदाने राहतो ना, या स्वामीजींच्या सारख्या महात्म्यांचा आशीर्वाद आहे. आणि तोच खेळी मेळी ताळी गदारुडी आनंद आनंद आहे. आणि या आनंदासाठीच भक्ती क्षेत्रामध्ये आपण काय करायचं, प्रवेश. भक्ती क्षेत्राचा अंगीकार या करता करायचा की समाधान. परमार्थामध्ये निश्चिंत राहतो माणूस आणि प्रपंचाच्या व्यापात निश्चितीच होती माणूस. निश्चिती आणि निश्चिंती असा 2 शब्दात फरक आहे. हो, तिकडे माणूस वैतागतो, त्रासतो, थकतो, शिनतो, भागतो आणि परमार्थात आल्याच्या नंतर थकला भागला शिनला तरी आता आम्ही महाराज मंडळीने काय पावल्या खेळ्या. भाग गेला सीन गेला, 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 भाग गेला सीन
तर असं काय असलं का आपलं सगळं गावाळ हातात घेऊन असतो. आनंदायचं. या आनंदाकरता परमार्थ क्षेत्र सांगत होतो. भाग गेला सिन गेला, अवघा झाला आनंद. पहा तुम्ही 24 तासाचा दिन रात मिळून त्यात 2 तास कीर्तन आहे. 22 तास तुम्ही अनुभव घेऊन पहा. या 2 तासात आणि 22 तासातलं अंतर तुलना करा. 22 तास जास्त आहेत का 2 तास? 22 तास जास्त आहेत. मग 22 तासात जास्त आनंद यायला पाहिजे ना. 2 तासाच्या आनंदापुढे 22 तासातला आनंदही नाही, दुःखही नाही. कुछ काम बस, कुछ कामी आहे बस. 2 तासातला आनंद आहे. म्हणून तर थकला भागला शिनला तरी इथे आला. हरिपाठात कीर्तनामध्ये गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मी सांगत होतो या संतांचं जीवन तुमच्या आमच्या करता आहे. आपण त्यामध्ये समरसता आणि आपण त्यातला आनंद लुटला पाहिजे. कळालं का? आज पूजनीय प्रात वंदनीय विश्वंभर बाबा या परिसरामध्ये, या खेडोपाडी अशा अज्ञ काही सुज्ञ अशा या मंडळीमध्ये एक परमार्थिक विचारधारा त्यांनी रुजवली. कोण आहे सांगा ना? प्रपंचातला ज्याच्या त्याच्या भुक्तीपणाचा विचार देणारे कोणी मिळते. नाही मिळाले तर स्वार्थ हा ज्याचा त्याचा सतत जिवंत असतो. तो जरी गेला तरी त्याच्यामुळे तो करतो. पण समाधानाचा विचार देणारी ही मंडळी मिळत नाही. बाबांचा 1-2 मला वाटतं 3 वेळेला माझ्याकडे तिकडे याचा योग. मी आळंदीहून आल्यानंतर मी असे सगळी संत मंद्याळी गावाकडे आणण्याचा एक माझ्या मनात मानस होता आणि तो माऊलींच्या कृपेने पूर्णही झाला. पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी जयराम महाराज भोसले, पूजनीय वैकुंठवासी घुले महाराज, पूजनीय वैकुंठवासी स्वामी निगमानंदजी महाराज, पूजनीय विश्वंभर महाराज, पूजनीय भागवत महाराज, पूजनीय रघुनाथ महाराज आणि ही मंडळी पूजनीय आबादेव महाराज होते. ही सगळी मंडळी एका याच्यावरती त्याच्या जयरामबुवा मध्ये बसलेली. मला ह्यांना परत माघारी वाटेल पर्यंत नुसतं धडधड धडधड होत. एवढं चुकलं तर पेटनच म्हणा. विठाला हे सामान्य नाही. पूजनीय भागवत महाराज एवढंच म्हणायचे कसं कसं केलंय. म्हणलं फक्त यांचं यांना नाव सांगितलं नाही, त्यांचं त्यांना सांगितलं नाही. सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण अगदी विनंती प्रार्थना पूर्व दिलं. सगळी आली. आता कीर्तन कुणी करायचं? जयराम बाबाचा शब्द आहे, विठ्ठल गुलेल सांगा म्हणजे. आणि घुलेबांनी कीर्तन केलं. ही सगळी मंडळी बसलेली. माझ्याकडे फोटो आहेत. आणि मला सांगायचं तात्पर्य, लहान तोंडी मोठा घास, पण श्रद्धा इतकी काम करते. तुम्हाला सांगतो, माणसाची श्रद्धा पाहिजे. कळालं? बाबांना निमंत्रण गडावर येऊन दिले मी आणि नकार केलाय कधीच नाही. येईन रे म्हणत मी येईन, सदाकडे फोन लाव येईन. ही मोठी मंडळी असतात ना, छोट्यांना काय करत असतात माहिती का? विश्व ज्यांच्या अंतकरणामध्ये त्यांना काय सांगा, अशी व्यापक अंतकरणाची ही महात्मे मंडळी, त्यांच्यामुळे आपल्याला हा परमार्थ आहे. म्हणून धरावे संताचे ते पाय. आपल्याला साध्य करायचंय ना, तर संताशिवाय नाही. साध्याला आडवं काय? तर प्रत्येकाला आडवाय संसार. या संसार बंध निवृत्ती कशाने होईल? तर संताचे पाय धरल्याने. अभंगाचं दुसरं चरण आहे. हे साध ती साधन. टाळी वाजवा भजन. हे साध हे साध हे साध हे साध
त्याने साध्य प्राप्त होते. संसार भयबंद निवृत्त होतो मनुष्य. कळालं का? संसार सुद्धा हाताळण्याचं एक ज्ञान आहे, हातोटी. ती जर जमली नाही तर संसार सुद्धा हा क्षणाक्षणाला त्रासदायक आहे. मला काय म्हणायचंय, साप आहे साप. शब्द उच्चारल्याबरोबर भीती वाटते, नाही वाटली तरी निर्माण होती. साप, पण तो साप जर त्याचे दात पाडले ना तर एक कुटुंब जगवतो. शिरूरच्या बाजारात त्याच्यात आपण येतो का नाही, ते सापावाले खेळावाले येतील, टाली बजाव म्हणतात का नाही. बास त्याला मोकळं सोडलेलं असतं, नाही तर त्या ह्याच्यामध्ये टोपलीमध्ये भगवान के दूध के लिए 5 रुपये 10 रुपये 5 रुपये म्हणतात का नाही. म्हणजे कुटुंब जगवतो तो साप. आणि असा जर दिसला तर कुटुंब पळून जात तो साप. सापच आहे. तसं संसाराने काय काय मारायचे केले आणि काही काहींनी संसार मारायचा केलाय. इतका आनंदित संसारात राहते. हे फक्त जमलं पाहिजे. संसाराने काय, तुम्ही काही माणसाला कधी विचारा कस काय चाललंय, नको नको झालंय म्हणला. आता नको नको काय झालंय काय माहिती. मी म्हणलं काय काय नको नको झालंय तेवढं मला द्या. म्हणतोय का नाही माणूस, का त्रास आहे. आणि काही काही संसारामध्ये इतक्या आनंदी जीवन जगतात का, त्या संसाराला हाताळण्याचं ज्ञान आहे. एक पारमार्थिक विचाराने जर त्याची हाताळणी केली, संसार काही करत नाही. असा शब्द आहे. संसार हा व्यवस्थापन आहे आणि परमार्थ हे अवस्थांतर आहे. अवस्थेसाठी व्यवस्था गरजेची आहे. संसार त्याज्य नाही, तर संसार ही व्यवस्था आहे. शरीरच नसल्यावर परमार्थ कशाने करायचा, कळालं का. पण शरीर केवळ परमार्थ सोडून प्रपंच करण्याकरिता नाही, तर परमार्थ करण्याकरता शरीर व्यवस्थित ठेवावं हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला सांगतो, एकदा सगळे टाळी वाजवा, एकदा विठाला विठा. आपला टाइम आटपत आलाय, बरोबर आहे का नाही. सांगतो, संसारामध्ये ममत्व नसावं, कळालं का. आणि ममत्व काय करतं तर संसारामध्ये क्षणाक्षणाला त्रास देत. तुटती भावाची सांगतोय मी तुम्हाला. किती ममत्व काही कुटुंबामध्ये काय सांगायचं. हो, वायाला गेलेले निरुपयोगी सायकलचे टायर सुद्धा एखाद्याने जर दारातले उचलेले, खाली टाक खाली टाक, ते म्हणले ह्याचा काय उपयोग नाही, उगा आपलं चाललंय का टाक. ते आम्हाला बांधायला लागत आहे. काय बांधितो त्यांनी, काय बांधितो काय त्यांनी, देतय का माणूस. ममत्व सांगतोय तुम्हाला. टाकून दिलेला डबडा असतो, काहीतरी पडलेलं लोखंडाचं काहीतरी टोपलं फटकं फुटकं असतं. एखाद्याने सहज त्याला काहीतरी गरज असती म्हणा, किंवा त्याला न्यायचं असतं, त्याने उचललं, काय तिकडं नाही, काय नाही म्हणलंय, खालटू लेकरांनी खेळत नेला असं इकडं दी आमचं. त्याचं नका का नसना, पण त्याचं इतकं लक्ष असतं बघा. कित्येक घरी जाण्याचा प्रसंग येतो, आमच्या निरुपयोगी साहित्यानेच घर भरलेलं असतं. आणि मग उपयोगी साहित्य कुठं ठेवा ही पंचायत असती. ही बऱ्याच घरातलं काही नियोजन आहे. हो, आणि त्याच्यात सगळ्यात त्रास होतो, सगळ्यात उठपळी ती देवाची. आता तुम्ही दिवाळी हो द्या आणि कापस वेचायला चालू हो द्या, देवघराची देवळच कापसात गुतली. जाम तुडू तुडू पॅक केली. आमच्या सारख्याचा मुक्काम तिथं. सकाळी पूजा करायला म्हणलं, काही लंगडा देव काही आहे का तुमची इथं गण लावायला. महाराज आता कस तरी घ्या भागून. 1.5 महिना झालाय देव कापसात गुतली.
विठाला विठाला काय म्हणत असेल त्यांचा जीव उग विचार करा. कशा करता सांगतोय मी की आपल्याकडून संसाराची हाताळणी जर व्यवस्थित असली, संसार काही करत नाही. परमार्थाचं व्यवस्थापन आहे महाराज, त्याच्याशिवाय परमार्थ पुष्टीदायक होत नाही. हे सांगत होतो मी तुम्हाला. फक्त त्यातली हाताळणी. सहज एक उदाहरण सांगतो आणि माझी सेवा थांबवतो, वेळ झाली बस. पती पत्नी बाजारात गेले. बाजारात गेल्याच्या नंतर सगळा बाकीचा बाजार केला आणि पत्नीने सांगितलं, म्हणले अहो आपल्या किचन मध्ये भाज्या काटायला याला त्याला टोमॅटो बटाटा काटायसाठी चाकूच नाही म्हणले. बतई म्हणतात ना त्याला, ते नाही म्हणले. काय नाही, वरून त्याच मार्केट आहे, चल म्हणले. गेले तिथं, विचारला केवढ्याला, 25 रुपयाला घेतला, पिशवीत ठेवला, घरी आले. 2 महिने त्यांनी भाज्या काटल्या, सुंदर भाज्या, एकमेकाचं वर्णन करून खायचे. आणि 2 महिन्याने काहीतरी चूक झाली आणि दोघांचं भांडण पेटलं. बघा, संसार हाताळणं सांगतो मी तुम्हाला. आणि दोघांचं भांडण जुंपल्याच्या नंतर तो म्हणला, हाताने मारूस तर आहेच ना म्हणला. आणि म्हणून त्यांनी भाजी कापायचं उचलिलं आणि त्यांनी मारलं. पिंजऱ्याची गाडी अर्ध्या तासात आली. मला सांगा, 2 महिने भाज्या कापल्या, त्यांनी काही हो का चूक केलं का? आणि अनेक 5 पिढ्या जरी त्यांनी भाज्या कापल्या असत्या तरी त्यांनी काही बोललं असतं का? नाही. उपयोग चुकला, संसार बुडाला, विध्वंस झाला. पश्चाताप, प्रायश्चित्त मिळतं. फक्त वस्तू संसारातली हाताळता आली पाहिजे. काही काही पती पत्नीमध्ये स्वाभाविकता असते, काहींची पत्नी कडक असते, बरोबर आहे की नाही? काहींचे पती कडक असते, पत्नी शांत असते. असा तो स्वाभाविकतेचा भाग असतो. जहालमतवादी का नाही, असं असतं का नाही? मग ते हाताळता आलं पाहिजे. आणि असं हाताळता आलं की संसारात परमार्थाला, कीर्तनाला, भजनाला मोकळ्या मनाने जाता येईल. कडक पत्नी असली की तिला अगोदर म्हणायचं, आज कीर्तनाला जा, चांगलं आहे. ते म्हणले नाही, मी लय थकले, तुम्हीच जा. आणि तिला जर म्हणलं का मी चाललो कीर्तनाला, गटुड आहे काय तुमचं? म्हटलं हे जमलं पाहिजे. आता हे जास्त सांगून आपल्यासारख्याने उपयोग बी नाही. म्हणून अशा पद्धतीचा हा संसार आहे, त्रासदायक. पण त्याचा बंध सुद्धा तुटतो संतांचे पाय धरल्या. तुटती भवाची बंधने, असं मत आहे वेदशास्त्राधिकांचं, श्रुतीचं सुद्धा. ऐशे वेद देती ग्वाही, संताविन प्राप्ती नाही. संताशिवाय देव मिळू शकत नाही असं वेद म्हणतो. आणि आपल्या मनातलं मनोरथ पूर्ण करणारी विश्वास संत माऊली आहे. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. विठोबार मनातलं मनोरथ पूर्ण करणारे विश्वास संत आहेत. मी सांगून गेलो वाक्य तुम्हाला. भगवान परमात्मा भक्ती केली, तपश्चर्या केली की देऊन टाकतो, पण हिताचं का अनहिताचा विचार करत नाही. भस्मासुराला वर देऊन टाकला, विचार केला का हे आपल्याच डोक्यावर हात ठेवायला येईन परत? हिरण्यकश्यपूला वरदान दिलं, हा आपल्यावरच स्वारी करेल, विचार केला का देवानी? देऊन टाकलं. दुष्टालाही देतो, सज्जनालाही देतो. हिता अनहिताचा विचार करत नाही. पण संत त्यांच्या चरणी जर समर्पण झालो तर त्याच्या हिताचं जे तेच देतात. नव्हे नव्हे, संताकडे तुमच्या आमच्या हिताचं सोडून दुसरं नाहीच. आलं का लक्षात? कारण ते हित करण्याकरिताच आले, शोधून आले हिताहित जगाचे.
किंवा तेची माझे हित करीती सकळ. म्हणून अशा संतांच्या चरणी नतमस्तक व्हावं, त्यांचे पाय धरावेत. आलं का लक्षात? आपण पाय धरतो आपण आपापसात गरजेपोटी, पण संतांचे पाय हे उद्धारासाठी. एवढं लक्षात आलं तरी बास. आजच्या कीर्तनासाठी भरपूर तुम्ही उपस्थित मंडळी. एकच करा, स्वच्छ मनाने परमार्थ केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला जे कळतंय ते आचारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकच लक्षात घ्या, आता ही खाली फरशी टाकलेली, प्रत्येकाला कळालं पाहिजे की जास्त भरलेली चप्पल वगैरे बाजूला सोडली पाहिजे, आहे का नाही? आपलं तर झालंय तसं, मला निघाला मधूनच. हे आपल्याला समजतंय ते वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला म्हणतात पारमार्थिक प्रगती. आलं का लक्षात? अहो, वारीला इतक्या अनुभव येते तर पाणी भरून ठेवलेलं असतं पिण्यासाठी, आणि हे सरळ वाटल्या बुडीत येत. कशाची काय अजिबात विचार नाही. आणि आमचे नियोजक माणसं असतात पाण्याकडे स्वयंपाकाकडे, ते म्हणले त्या जगाने घ्यायचं ना, आणि त्याला काय होतं सांगा ना तुम्ही. अहो म्हणले हे कशाला ठेवलंय, ते नाही सापडलं टायमाला, मग असे बोलत. परमार्थ हा कशा करताय सांगू का तुम्हाला? व्हावे लहानाहुनी लहान, लहान होण्याकरताय. आणि ज्याला लहान होता आलं का तो सगळ्यात मोठा होतो. हे परमार्थातलं उत्तर. जेवढं कळतं तेवढं आचारात आणण्याचा प्रयत्न केला की त्याचं जीवनच आचार संपन्न होतं. याचंच नाव आहे संत मनातलं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. आलं का लक्षात? एक देश सेवक फौजी, आणि त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायण करावी, जप करावा, हे कुठं सांगतोय? सीमेवरती. अशा आदर्श फौजी. महाराज फौजी नाही, तो संत आहे. कळालं का? आणि आपल्या इथली ज्ञानेश्वरी पारायणाला बसायला 1.25 माणसं ज्ञानेश्वरीच्या पारायणाला. व्यासपीठ चालकांना म्हणायचं 6वा अध्याय काढा. हे म्हणले काढलाय. एकाचा 3रा आणि एकाचा 9वा चालला. आणि पोह्यावाले बाजून येते तर म्हणते ए आवाज वाढव ना माईकचा. आता कसा मेळ जुळायचा सांगा तुम्ही. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण घराघरातला मनुष्य बसला पाहिजे. माणसं म्हणते टाइम काय करते बरं सकाळी 11 वाजूस तर कुठं काहीच नाही, नुसते इकडून तिकडून तिकडून इकडं बस. आणि पोह्याला कसे जमते? आता असंच म्हणतो. पारायणाला तशी गर्दी करायला काय होतं, असतो माझा विषय वाढेल. आपण ही सक्रियता आपल्या भल्याकरता आपल्या कल्याणाकरता केली पाहिजे. म्हणून पूजनीय महाराजांच्या या आज वार्षिक पुण्यस्मरण आहे, आणि हा समाधी उत्सर्ग सोहळा मोठा तुम्ही श्रद्धेने आणि उत्सुकतेने करत आहात. तुमच्या सर्वांचं आर्थिक दान धर्म, अन्नदान, या सगळ्या गोष्टी अगदी तुम्ही स्वखुशीने स्वयंस्फूर्तीने करत आहात. तुम्हाला धन्यवाद देतो. तुमची महाराज मंडळी मला सर्व वंदनीय. तुम्ही सर्व श्रद्धेने या गडाची या संस्थांची पाईक म्हणून सेवा करतात. मला याचा सार्थ स्वाभिमान आहे, आणि मी सुद्धा तुमच्यातलाच एक सेवक. आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या या परिसरातील परमार्थ, आपापसातला जिव्हाळा, आपापसातली वैचारिकता, प्रेम हे सांभाळणं हेच ह्या महात्म्यांचं समाधान आहे. ते समाधानी झाले की आपल्याला आशीर्वाद मिळाला. हे माऊली तुकोबरायचं सर्वांनी भजन करावं. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवंताच्या आणि महाराजांच्या चरणी समर्पित करतो, आणि सेवेला पूर्ण विराम देतो. असं सदोदित आपापसातलं प्रेम ठेवा. रामकृष्ण हरी. चाल म्हणा.